मध्ये त्यांच्या माध्यमातून हा संघ WRSK जो संघ जीवी स्पोर्ट्स या नावाने आज मैदानाच्या आतमध्ये आहे। पहिल्या बॉल करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर अनिकेत माफ करा अनिकेत जो पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होतोय। पहिला बॉल पहिलाच फुल टॉस तिथे कॉलिंग मध्ये गडबड होती। फुल टॉस होता कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा पहिला तर मनसुबा होता, मात्र बॉल मिड ऑफ कडे वळाला आणि त्यामुळे त्याला क्लिअर करणं शक्य झालं नाही। जस्ट शॉर्ट पद्धतीने बॉल हातामध्ये गेला। एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पहिला बॉल पाहायला मिळाला। टप्पा हा क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि पहिला बॉल थोडीशी चूक झाली होती, मात्र सकाळच्या पहिल्या सत्रात मॅच खेळणं किंवा पहिला बॉल मोठ्या फटक्यात कन्वर्ट करणं थोडंसं कठीण असतं। जीवी स्पोर्ट्स चे रितेश इथे उपस्थित आहेत। यावेळेस निर्धाव चेंडू सलगचा दुसरा बॉल डॉट आलाय। मला वाटतं बॅटची एज घेतली होती आतल्या साईडच्या बाजूची, कारण ते जे मैदानाच्या आतमध्ये जे एक्सप्रेशन आहेत ना ते सर्व काही सांगतायत की बॅटच्या आतल्या साईडची बहुधा कडा घेतल्यानंतर हा बॉल विकेट कीपर पर्यंत गेला होता। सुरुवात जर आपण पाहिलं तर अनिकेत याच करता ओळखला जातो, अगदी एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे या टीमचा। आणखी एक दर्जेदार बॉल तो अनिकेतकडनं पाहायला मिळतोय। बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं कृष्णा आलाय ओपन करण्याकरता। यंगस्टर करता फलंदाजी करणं थोडंसं कठीण राहिलंय, त्यामध्ये सुधार आणावा लागेल। स्ट्रगल जो आहे फलंदाजाचा तो संपवावा लागेल। रघुवीर मैदानाच्या आतमध्ये आहे। आज होम टाउन मध्ये ही स्पर्धा सुरू आहे। त्यावेळेस इथे जर आपण पाहिलं तर फक्त दिशा दिली, हे करणं पहिल्या बॉल पासून गरजेचं होतं। स्ट्राईक रोटेट करणं, तुम्ही सकाळीच पहिली मॅच खेळताय, पहिल्याच ओव्हरचा पहिला बॉल तुम्ही मोठ्या फटक्याचा प्रयत्न करताय, तिथे चुका झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। एक सिंगलने इथे आपलं वैयक्तिक खातं उघडलंय। संघ जाऊन पोहोचला 0 1 वर। यंगस्टार कुडूस नाणेफेक हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपण पाहताय FDC ट्रॉफी 2025 रबर बॉलची स्पर्धा या मैदानावर सातत्याने पाहिली, मात्र टेनिस बॉल क्रिकेट त्यापासून हे मैदान थोडंसं दूर गेलं होतं। मोजम पटेल आणि FDC कुडूसनं एक स्पर्धा उभी केली आहे आणि अगदी अप्रतिम आयोजन नियोजन। इथलं क्रिकेट पाहण्याची एक वेगळी मजा आहे, कारण इथे अगदी प्रेक्षक वर्ग तो खूप चांगल्या पद्धतीने या मैदानाला लाभतो नेहमीच। सज्ज होतोय पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता। यावेळेस मात्र रघुवीर त्यानं बॉलला उडवलंय, फेकून दिलं प्रांगणाबाहेर। षटकारानं आपल्या वैयक्तिक डावाची सुरुवात केली आहे। 6 आणि जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावर। यावेळेस मात्र हा बॉल ऑफस्टंपवर पडला आणि तिथनं विकेटच्या मागे गेला। निर्धावच्या स्वरूपाने आलाय। पहिल्या ओव्हरचा खेळ तो इथे समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीस विदाऊट लॉस। पहिल्यांदा बॅटिंग करत असताना यंगस्टार कुडूस जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावर। 5 ओव्हरची मॅच आहे, कारण वाडा क्रिकेट असोसिएशन मधनं 10 संघ प्रत्येक दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतात, ज्यामध्ये 5 ओव्हरच्या मॅचेस ज्या इथे खेळाडूंना खेळायला मिळत आहेत। महत्वाचं आहे की तुम्हाला जास्तीत जास्त षटकांच्या मॅचेस खेळायला मिळाव्या, त्यामुळे तुमचं प्रदर्शन चांगलं होतं। एखादं षटक जरी महागडं ठरलं तरी दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला कमबॅक करता येतं आणि ते चांगलं क्रिकेट आपण FDCच्या मैदानावर अनुभवत आहे। पहिल्या ओव्हर नंतर आपण 2 रन ज्या पेनल्टीच्या आहेत त्या इथे ऍड करतोय। 9 धावा झाल्यात पहिल्या ओव्हर नंतर। अनिकेत त्या 2 रन ऍड केल्यात पहिल्या ओव्हर नंतर। आपण 9 रन्स आहेत पहिल्या ओव्हरच्या समाप्ती एखेरीस। ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज मेजरच आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्या षटकातील। यावेळेस मात्र हा बॉल तिथे क्षेत्ररक्षक आहे मिड ऑन मध्ये, कलेक्शन मध्ये गडबड झाली। कृष्णाला इथे कदाचित माघारी परतावा लागू शकला असतं, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर कलेक्शन करत असताना चुकी झाली। बॉलला स्टॉप तर केलं होतं, मात्र कलेक्शन योग्य तऱ्हेने झालं नाही। राहुल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं।
पहिला बॉल त्यावर एक सिंगल आली आहे. रघुवीर ज्यानं एक षटकार मैदानाच्या आतनं पेशकश जरूर केलाय, जो सध्या स्ट्रायकर एंडकडे आहे. याच मैदानावर मी पहिल्यांदा रघुवीरला पाहिलं होतं, ज्यावेळेस त्याने केलेली ती दमदार फलंदाजी आजही आठवते. इथे मात्र बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार, षटकार. खूप साऱ्या आठवणी आहेत माझ्या या मैदानावरच्या, कारण आज समालोचन क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये जरी मी समालोचन करत असलो तरी माझ्या आयुष्यातलं, माझ्या गावाच्या बाहेरचं पहिलं समालोचन जर मी कुठे केले असेल तर जिथे आज समालोचन करायला बसलोय ते हे ठिकाण आहे. याच ठिकाणी त्यावेळेस एक स्टेज असायचं, त्यावेळेचा क्रिकेटचा क्रेज वेगळा होता आणि या मैदानावर असंख्य स्पर्धा व्हायच्या, सातत्यानं वर्षभर स्पर्धा होत राहायच्या. रुखसाद शेख इथे सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये उपस्थित होत आहेत. रुखसाद भाई, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नेहमीच सपोर्टिव्ह व्यक्तिमत्व राहिलंय कुडूस क्रिकेट करता किंवा 40+ करता. रुखसाद भाई, त्यांचं स्वागत आहे. धावा संख्या पुढे सरकत असताना 16 धावा या आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुखसाद भाई ते उपस्थित होत आहेत. खरं तर क्रिकेट सातत्याने खेळतायत, क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम, त्यामुळे 40+चा त्यांचा संघ जो सातत्यानं मुंबई असेल किंवा ठाणे जिल्ह्यात असेल, पालघर जिल्ह्यात असेल, वेगवेगळ्या विभागांमध्ये खेळताना पाहायला मिळतं आणि लवकरच ऑल इंडिया 40+ ची लीग ही आपल्या भेटीला येते. रघुवीर चांगली बॅटिंग करतोय, एक षटकार त्याच्या बॅटमधनं येत असताना आपल्याला पाहायला मिळते. राहुल मेजर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि समोर रघुवीर. 2 षटकार आतापर्यंत त्याने मैदानाच्या आतनं खेचलेत. लोवर फुल टॉस उडवलाय, इथे फटका फसलाय, बॉल न जास्त उंची गाठली आहे, कॅच कॅरी होईल. फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला झटका लागलाय. रघुवीर बॅक टू द रगआउट. तर मैदानाच्या आतमध्ये आदेश फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आदेश मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुडूस, जिथे कुडूसचं आता गाव नाही, शहरामध्ये रूपांतर होतंय, कारण कुडूस मोठं होतंय, एक कॅपिटल सिटी बनते वाडा तालुक्याची, कारण सर्वच गोष्टी जिथे अवेलेबल होत आहेत. खिंडपाडा तिथनं आदेश खेळ करण्याकरता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता राहुल मेजर, समोर आदेश स्ट्रायकर एंड कडनं उभा आहे. बघूया कसा खेळ या दोघांमध्ये होतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र आल्या एक चांगला फटका खेळलाय, आडव्या पट्ट्याचा वापर केला, एक सिंगल तिथे धाफलकावर जोडली गेली. हे मैदान असं आहे ना, तुम्ही इथे कितीही धावा उभा करा त्या सेफ नाही. या मैदानावर षटकार चौकारांची आतिषबाजी ती सातत्यपूर्ण होते आणि एक ऐतिहासिक मैदान आहे जिथे टेनिस बॉल क्रिकेट मधले रती महारथी येऊन आपला खेळ करून गेलेत, असं हे मैदान आहे. सिकंदर पटेल स्टेडियम कुडूस. पुढचा बॉल यावेळेस मात्र लोअर फुल टॉस, तिथे स्क्वेअर लेग खाली आहे, बॉल चाललाय पहिल्या टप्प्याखेरीज सीमारेषा पार. कृष्णा थोडासा स्ट्रगल मध्ये होता आणि तो स्ट्रगल संपलाय. चौकार 4. स्क्वेअर मध्ये स्ट्रोक खेळला कृष्णा, थोडासा स्ट्रगल मध्ये होता आणि त्यालाच तो स्ट्रगल संपवायचा होता, तो संपला असं वाटू लागला. एक चांगला स्ट्रोक आलाय त्याच्या बॅटमधनं. हा बॉल चांगला आहे, अगदी फुलर लेनचा आणि तिथे बोट आकाशाकडे गेले. इथे दोन्ही पंचांमध्ये थोडीशी विचारपूस होते आणि त्यानंतर जो काही निर्णय येईल तो दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. तिथे डिसिजन रिव्हर्स झालाय, बॅटची कडा लागली. बॅटची कडा लागल्यामुळे हा डिसिजन तिथे रिव्हर्स घेतला गेलाय.
LB साठी लाईव्हचा वापर करता येणार नाही, कारण आपल्याकडे त्या टेक्नॉलॉजीज नाही किंवा बॅट कट करताही टेक्नॉलॉजीचा वापर हा होत नाही. पण टेनिस बॉलमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर या 1च्या मदतीने 22 रन्स, 2 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला. या 2 ओव्हर नंतर 22 धावा या राफलकावर आपल्याला लागलेल्या पाहायला मिळतात. खूप वेळा होतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये LBच्या बाबतीत रिव्हर्स डिसिजन येणं हे सातत्याचं आहे. हे टेनिसमध्ये नाही, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही खूप वेळा पाहिलंय की खूप वेळा बाद घोषित केलं जातं, मात्र त्यानंतर टेक्नॉलॉजीचा वापर होतो आणि तिथे कुठेतरी बॅटचा स्पर्श लागलाय हे आपल्याला पाहायला मिळतं आणि ते झालं यावेळी. ओव्हर नंबर 3 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता यावेळेस गोलंदाज अनिकेत मला वाटतं पुन्हा एकदा आलाय, कंटिन्यू केले गेले. अनिकेत जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना थोडासा बदल तो आपल्याला पाहायला मिळतोय. सिकंदर पटेल स्टेडियम इथल्या क्रिकेटची मजा काहीतरी औरच, कारण अगदी कुडूस नगरीत येऊन मोक्याच्या ठिकाणी क्रिकेट खेळायला मिळतं ते म्हणजे सिकंदर पटेल स्टेडियम. आणि इथे पहिल्या सामन्यापासून प्रेक्षक वर्ग उपस्थित असतो, ते हे मैदान आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता अनिकेत सज्ज होतोय. अनिकेत आलाय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता. चला थोडंसं गेम स्पीडअप करा, कारण 11 वाजून गेलेत, आपल्याला थोडासा उशीर झालाय, 12 वाजलेत. त्यामुळे विनंती आहे इथे थोडंसं गेम स्पीडअप करा. 5 ओव्हरच्या मॅचेस ज्या पहिल्या 5 मॅचेस आपल्याला 5 ओव्हरच्या खेळवायच्या आहेत, त्यामुळे जास्त वेळ घालवू नका. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला फटका बॉल चाललाय तिथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल तिथे धाफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावा या धाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सध्या आपल्याला जीवी स्पोर्ट्स च्या टीम कडनं पाहायला मिळते. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे खूप चांगल्या पद्धतीची फिल्डिंग करतोय, जोपर्यंत बॉलला रिटर्न केलं जात आहे. 1 रन इथेही धावफलकावर जोडली जाईल. सिंगल्सच्या मदतीने धावफलक पुढे सरकते, मात्र मोठे फटके रघुवीर नंतर थोडेसे लुप्त पावलेत असं म्हणायला हरकत नाही. अनिकेतनं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा दिल्या होत्या. या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर अनिकेतनं आतापर्यंत फक्त 2 धावा दिल्यात. अगदी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. यावेळेस मात्र कृष्णानं वेट केला, फटका तर चांगला खेळलाय, मात्र तिथे 2 धावा आहेत. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 26 धावा जी मैदानाच्या मागची छोटी भिंत आहे त्याच्या मागे डायरेक्टली बॉल गेला तर 1 धाव आहे आणि जी नवीन भिंत आहे तिथनं 2 धावा. कुडूस क्रिकेट मधलं आणखी एक जुनं जाणतं नाव लेजंड क्रिकेटर गौतम पटेल लालू इथे येत आहेत. लालू आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. तीन चेंडूचा खेळ आणि त्यानंतर 26 धावा या राफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर यानंतर 2 षटक शेष आहेत. कृष्णा मैदानामध्ये साबूत आहे, मात्र ज्या विध्वंसकतेकरता कृष्णाला ओळखलं जातं ना की मोठे फटके कृष्णा सातत्यानं मैदानाच्या आतमधनं खेळत राहील, आज ते थोडेसे लुप्त पावलेलं पाहायला मिळतात. बॅट अँड बॉल मधलं जे प्रॉपर कनेक्शन ते आतापर्यंत कृष्णाला करणं थोडंसं जड गेलंय.
चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढावा लागला. एक रन तिथे कंप्लीट झाले. एकापेक्षा जास्त इथे पुन्हा एकदा काही मिळणार नाही. गोलंदाजी ही तेवढ्याच चांगल्या पद्धतीची होती आहे, यामध्ये शंका नाही आहे. कारण अनिकेत अगदी फलंदाजाला बंदिस्त करणारी जी लाईन आहे त्या लाईनवर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अनिकेतचा. यावेळेस मात्र तिथे पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न फसलाय. माघारी परतावा लागेल आदेशला. विकेटचं पतन. सेकंड विकेट डाऊन इयर. दुसरा झटका लागलाय तो टीम यंगस्टरला. फलंदाज आदेश बाद. कैश पटेल फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया कैश तो कशा पद्धतीने बॅटिंग मैदानाच्या आतमधनं करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आदेश इथे बाद झालाय. या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा त्या खर्च केल्यात आणि त्यानंतर एक विकेट ती आपल्या नावावर केली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अनिकेत आपल्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू. समोर कैश पटेल उभा आहे. त्यावेळेस मात्र फक्त दिशा दिली. एक सिंगल करता खेळलाय. कदाचित इंडिया आणि साऊथ आफ्रिकेच्या टेस्ट क्रिकेटचा प्रभाव कैश पटेलवर झालेला दिसतोय. कारण ह्या आधी कधी कैशला अशा पद्धतीने खेळताना पाहिलेलं नाही. इथे एक सिंगल घेतली. स्ट्राईक रोटेट केली. आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. 1च्या मदतीनं आपल्या वैयक्तिक डावाची सुरुवात केली. 28 धावा 3 ओव्हरचा खेळ संपलाय. कैश पटेल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाला आणि कैश पटेलला इथे चांगला खेळ दाखवावा लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर मयूर आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर बघूया कशा पद्धतीने मारा करेल कैश पटेल. त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एन कडे आहे. इथे पहिला बॉल मला वाटते पावलांचं माप चुकलेलं असावं थोडंसं गोलंदाजी करत असताना आणि त्यामुळे हा चेंडू डिलिव्हर ना करणं पसंत केलं. हे चांगलं आहे. तुम्ही जर पूर्णपणे तयार नसाल चेंडू डिलिव्हर करण्याकरता तर मग थांबून घेणं ते केव्हाही योग्यच आणि ते आपल्याला इथे पाहायला मिळालं. पहिला बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज मयूरचा कैश करता. पहिलाच बॉल मोठा फटका करता प्रयत्न होता. एक सिंगल इथे धावफलकावर लावली जाईल. 1च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते. 29 ऑन बोर्ड. एक रन ती इम्पॉर्टंट आहे, महत्वाची आणि ते एक रन इथे धावफलकावर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 29 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. पहिला बॉल या ओव्हरचा. षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे धावफलकावर जोडली जाते. दुसऱ्या धावेकरता इथे प्रयत्न नाहीये. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होताना सिंगल्स येत आहेत. सिंगल अगदी योग्यतेने येत आहेत. डॉट बॉल सुरुवातीला 3 चेंडू डॉट आले होते पहिल्या ओव्हरमध्ये. त्यानंतर डॉट नाहीये. त्यानंतर सिंगल्स येत आहेत. मात्र मोठे फटके टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गरजेचे आहेत. ह्या 8 ओव्हर किंवा 10 ओव्हरच्या मॅचेस नाही, या 5 ओव्हरच्या मॅचेस आहेत. त्यामुळे प्रत्येक षटकागडी तुम्हाला 1-2 मोठे फटके खेळणं बंधनकारक आहे, अत्यावश्यक आहे. तेव्हाच एक चांगली टोटल ती तुम्ही धावफलकावर उभी करू शकाल आणि ते करावं लागेल कैश पटेलला. ती कुवत आहे त्यामध्ये. इथे यष्टी उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉइड झालंय. माघारी परतावं लागेल.
कैश बॅक टू द रगआउट. नवीन बॅटर सोनू मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना पाहायला मिळतोय. चांगला बॅटर म्हणून सोनूची जरूर ओळख आहे आणि इथे ती चांगली बॅटिंग सोनूला करावी लागेल. बघूया सोनू या डावात कशा पद्धतीने बॅटिंग साकारतोय, कशा पद्धतीची फटकेबाजी करतोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर धावसंख्या 30 आहे. 4थं षटक प्रगती पथावर आहे. किमान 50-55 धावा त्या डाफलकावर उभ्या करण्याचा प्रयत्न करावा लागेल. म्हणजे येणारे 9 चेंडूमध्ये 22 ते 25 धावा घेण्याचा प्रयत्न इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये यंगस्टर कुडूसला करावा लागेल. 22 ते 25 रन्स त्यांना घ्याव्याच लागतील जर या मॅच मध्ये त्यांचं आव्हान त्यांना चांगल्या पद्धतीने सेट करायचंय. विपक्षी टीमला जर वेटीज धरायचंय तर 22-25 रन्स इथनं येणाऱ्या 9 बॉल मध्ये धाफलकावर लावणं गरजेचं आहे. पुढचा बॉल गोलंदाज मयूर चांगला मारा केलाय. आतापर्यंत एक विकेट त्यानं मिळवली आहे. महत्वाचा बॅटर कैशला त्याने माघारी परतवले. चांगला बॉल खाली राहिला. सबमरीन आतापर्यंतचे 2 बॉल जर आपण पाहिले ना तर त्याला कुठलीही उसळी मिळालेली नाही. टप्पा खाल्यानंतर अगदी खाली राहिले आणि विकेट किपर दारामध्ये गेले. अगदी चांगल्या पेसनं गोलंदाजी करतोय. वेग आहे प्रचंड आणि त्याबरोबर उसळी देत नाहीये म्हणून फटके खेळणं ते खूप जास्त कठीण जात आहे. पुढचा बॉल आणखी एक चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघतोय. सोनू त्याचाही स्ट्रगल मैदानाच्या आतनं सुरू आहे. कठीण आहे या प्रसंगात मैदानामध्ये येणं. जी परिस्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे, प्रेशर सिच्युएशन क्रिएट झाली आहे. प्रेशर मध्ये येऊन बॅटिंग करणं कठीण आहे, मात्र करावं लागेल. कठीण काम जो शक्य करतो तोच मोठा होतो आणि ते सोनूला करावं लागेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र उडवलंय बॉलला. ओव्हर द मिड विकेट फेकून दिलाय सीमा रेषा पार. सोनूच्या बॅटमधनं इथे षटकार आलाय. 6. या षटकाराच्या मदतीने 36 रन या राफलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9च्या सरासरीने 36 बनल्यात. अजूनही शेवटचं षटक ते प्रगतीपथावर येणं बाकी आहे. थोडासा विचार विनिमय तो मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि कारण आतापर्यंत सिच्युएशन जर आपण पाहिली, आतापर्यंत ज्या पद्धतीने खेळ जो रंगला आहे तो जर आपण पाहिला तर WRSK जीवी स्पोर्ट्स या संघानं अगदी चांगल्या पद्धतीनं मॅचवर पकड आपली घट्ट ठेवली आहे. 36 आहेत. चला पुढचा गोलंदाज लगेचच आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर सेट करायचा आहे. FDC कुडूस यांच्या वतीने आयोजित FDC ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सावली क्रिएशनच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कृष्णा जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक नैनेश आलाय शेवटच्या आणि अंतिम ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता. बघूया नैनेश कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. इथे पहिलाच बॉल तिथे पंचांकडनं नोचा इशारा आलाय. त्यावर 1 रन कंप्लीट केली आहे. डबल करता प्रयत्न आहे आणि इथे
विकेट येते. एक 1+1 इथे 2 धावा मिळतील. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि 2च्या मदतीने धावून पोहोचते ती एकंदर 38 धावा. नैनेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. मात्र आपल्या ओव्हरचा पहिलाच बॉल इथे अतिरिक्तच्या स्वरूपानं 9च्या स्वरूपानं त्याच्याकडे हाताळला गेला. भीमर होता आणि त्यावर जर आपण पाहिलं तर एक बाईकची अशा 2 धावा मिळाल्या, ज्यामुळे धावसंख्या 38 या आकड्यावर जाऊन पोहोचली. विशाल गवते मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. नवीन बॅटर आहे विशाल. चांगली बॅटिंग करू शकतो तोही. याआधी आपण त्याला चांगली बॅटिंग करताना पाहिलंय विशालला, जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येतोय. सोनू स्ट्रायकर यांकडे एक षटकार या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधनं आलाय. फ्री हिटचा बॉल तो सोनू करता असेल. पुन्हा एकदा हा बॉल हवेमध्ये आहे. तिथे बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. फील्ड जोपर्यंत झाली 9चा इशारा. पुन्हा एकदा सलगचा दुसरा भीमर आहे आणि तिथे दुसऱ्या गोलंदाजाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणावं लागेल, कारण पहिलेच 2 बॉल तो भीमर करून बसलाय आणि अतिरिक्त 4 धावा, मला वाटतं 5 धावा दिल्यात, कारण यावेळेस 9+2 आल्यात, ज्यामुळे धावसंख्या वाढली आणि जाऊन पोहोचली ती 41-41. नैनेश इथे चुकी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. सलगचे 2 भीमर त्याच्या माध्यमातून आपण इथे मैदानाच्या आतमधनं अनुभवले. धावसंख्या जर आपण पाहिली तर 41 धावा ज्या सध्या धावफलकावर आहेत. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. इथे मात्र बॅटची कडा. फ्री हिटचा बॉल होता. एक सिंगल त्यावर धावफलकावर येईल. फुल टॉस होता, ज्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. ते इथे कुठेतरी जमलं नाही. धावसंख्या 1 न वाढताना पुढे सरकून 42 धावा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर सूरज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. षटकातील पहिला बॉल इथे जर आपण पाहिला तर त्यावर एक सिंगल आली आहे. एक सिंगलच्या मदतीनं धावफलकावर 42 धावा. विशाल स्ट्रायकर यांकडे चांगला बॉल. इथे अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू तो आपल्याला पाहायला मिळाला आणि तो बॉल विकेटच्या मागे निर्धाव डॉटच्या स्वरूपाने निघतोय. टप्पा चांगला आहे, रोखावा लागणार आहे आणि अगदी सूरज जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस मात्र हा बॉल समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत बॉलला उचलला एक सिंगल मिळेल. एक्स्ट्रा रन ज्या आल्या आणि त्यामुळे धावसंख्या नक्की वाढली. धावसंख्या जर आपण पाहिली तर 43 रन्स ज्या धावफलकावर आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय या ओव्हर मधला. 3 बॉलचा खेळ झालाय. चांगला बॉल, चांगला बॉल. आणखी एक दर्जेदार चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर खाली ठेवला बॉलला आणि विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला. मुस्तकीम पटेल इथे उपस्थित होत आहेत. मुसाभाई आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल सोनून उडवलाय, समोर फेकून दिलाय. ओव्हर दी बॉलर हेड, सीमा रेषा पार, षटकार. 49 ऑन बोर्ड. 49 धावा धावफलकावर आहेत. मुसाबाई इथे येत आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत.
परवेज मेमन इथे येत आहेत, त्यांचंही स्वागत आणि हे स्वागत अगदी दर्जेदार फटक्याने केलंय. मैदानाच्या आतनं बॉलला फेकून दिलंय सरळ सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा मोठा ब्लास्ट मैदानाच्या आतनं आलाय. षटकार आहे. 55 धावा राफल कव्हरेज, 56 धावसंख्येचं लक्ष आहे. 56 धावसंख्येचं लक्ष कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल ते आपण दुसऱ्या डावामध्ये पाहणार आहोत. आणि हा दुसरा डाव कशा पद्धतीने रंगतोय ते ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर आपल्या सोबत जॉईंट होतील प्रमोद शेडगे. या स्पर्धेच्या निमित्तानं जॉईंट होत आहेत आणि प्रमोदजी शेडगे यांचा आवाज तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. थँक्यू व्हेरी मच. अक्षय पांडव यांचा आवाज आपण ऐकतायत, त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. यंगस्टर कुडूस टीमने प्रथम बॅटिंग करत असताना जीवी स्पोर्ट्स WRSK सुकुंडे या टीम समोर जवळजवळ 56 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं गेलं. FDC कुडूस आयोजित FDC ट्रॉफी 2025 अतिशय चांगलं आयोजन नियोजन 3 दिवस वाडा क्रिकेट असोसिएशन च्या अंतर्गत या स्पर्धेचं नियोजन पाहायला मिळतं. उद्या एक गाव एक ओपन फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळेल. 2 दिवस आदरणीय मोजम पटेल यांना आपण पाहतायत, त्याचप्रमाणे फैजान मेमन अतिशय नामवंत खेळाडू आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली FDC कुडूस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा सलग 3रा दिवस या स्पर्धेचा. 15 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर 3रा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. 56 धावांचं लक्ष घेऊन स्वप्न उराशी बाळगून उतरले 2 फलंदाज मंद मंद पावलांनी. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ या वाडा तालुक्यातील नामवंत संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. एका साईडला यंगस्टर कुडूसचा संघ पाहायला मिळतो, तर एका साईडला आपण पाहताय WRSK जीवी स्पोर्ट्स रितेश यांनी पुरस्कृत केलेला हा संघ सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या ऐतिहासिक मैदानात. अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणात सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान पाहायला मिळतोय. 5 षटकांमध्ये 56 धावा. जर सोनू यांनी जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर फैजान मेमन यांचे पिताश्री असलम मेमन यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. सोनूसाठी हे चॅलेंज आहे. ऊर्जा दिली गेले पाहिजे कशा पद्धतीने सोनू गोलंदाजी करेल. 56 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. अनिकेत स्ट्राइक एंडला आहे. बॅट्समनचं नाव सांगा. सचिन गुवारी. अनिकेत पाटील आणि सचिन गुवारी अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी तिसरी टीमचा कॅप्टन आणि शिवंजय अलमान दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. स्टार्ट ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल ऑन द टोस खेळला गेलाय. अतिशय चांगला फटका होता. बॅकफूट पंच करत असताना 2 धावा. एकंदरीत 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या बिनबाद 1. अनिकेतच्या बॅटमधून ऑफ द मार्क
एका धाविनीशी खातं ओपन केलं गेलंय. सोनू या गोलंदाजाकडे पोटेन्शियल आहे, विकेट घेण्याची क्षमता आहे. 56 धावा, एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवर. यावेळेला स्टायलिश शॉट पाहायला मिळतोय डीप बॅक पॉइंटला. मनगडाचा चांगला वापर केलाय, परंतु नशिबाने साथ काही दिली नाही अनिकेतला. चेंडू तिथे स्टॉप झाला. आउटफील्ड थोडीशी मात्र यावेळेला आपण पाहिली स्लो. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 2 बॉलच्या समाप्तीनंतर 3 या धावसंख्येवर. थिंकिंग पॉझिटिव्ह सहित बॅटिंग करताना पाहायला मिळतो मिस्टर अनिकेत, परफेक्ट ऑलराऊंडर या टीमचा. सोनू यावेळेला ऑन साइडला फटका तर मात्र यावेळेला शॉट ऑन पूल खेळला गेलाय. फार वेगाने चेंडू निघून जातोय आणि पाहता पाहता अनिकेतच्या बॅटमधून अखेरकार हा खणखणीत दणदणीत चौकार. गुड शॉट. संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेले. 7 रन. पहिल्या बॉलवर 1, दुसऱ्या बॉलवर 2 आणि तिसऱ्या बॉलवर चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. अनिकेत परफेक्ट ऑलराऊंडर आहे. बॅटिंग स्टान्स अप्रतिम पाहायला मिळतो. स्टँडिंग बॅटिंग पोझिशन परफेक्ट बॉलला रीड करत असताना पाहायला मिळतो. बॉडमॅनचा चांगला वापर करतोय. परफेक्शन अप्रतिम पाहायला मिळतं. यावेळेला गॅप शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु फिल्डरला निवडला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला अतिशय चांगला दर्जेदार झेल. सोनूच्या खात्यामध्ये पहिली सफलता लागली गेले. पहिला धक्का अनिकेत. एक महत्वपूर्ण सफलता मिळाली. बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सुंदर सुरुवात जरूर आपल्याला पाहायला मिळाली होती. गावदेवी तिसरी टीमचा कॅप्टन आणि शिवंजय अलमान टीमचे कॅप्टन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या लवकरात लवकर. 4 बॉलचा खेळ झालाय. 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मैदानाच्या आतमध्ये सेट झाला होता अनिकेत, परंतु इथून जर आपण पाहिलं तर विकेट अखेरकार सोनूला मिळाली. सर्कलचा पुरेपूर फायदा. यावेळेला असऱ्या बॅटचा वापर केलाय. राहुल च्या बॅट मधून फटका चांगला आहे, परंतु डिस्टन्स क्लिअर होऊ शकला नाही. फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 विकेट डाऊन. धावा. विकेट हॅट्रिक वर पोहोचला गेलाय सोनू. फैजान मेमन यांचे पिताश्री असलम मेमन यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलंय. सोनू इज ऑन अ हॅट्रिक. 2 लगातार विकेट्स यावेळेला पाहायला मिळत आहेत. बॅटर नेम प्लीज. मंगेश नवीन फलंदाज. हॅट्रिक वर यावेळेला आपण पाहू शकतायत पोहोचला गेलाय. चांगली गोलंदाजी, तेवढीच चांगली उमेदीने फिल्डिंग केली गेले. फिल्डरचा सुद्धा स्टँडर्डपणा यावेळेला जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. क्लीन बोल्ड. फास्ट विकेट हॅट्रिक. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण. दांडी गुल. सोनूने पहिली हॅट्रिक आपल्या नावावर केले एफडीसी
ट्रॉफी 2025 मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन, सुपर बॉलिंग. ते ब्युटिफुल डिलिव्हरी, खूप चांगला बॉल. टप्पापर्यंत थोडासा टॉस झाला आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. ही ताकद आहे चंदनची. काय गोलंदाजी केली आतापर्यंत, फक्त एकच धाव खर्च केले पहिल्या षटकामध्ये. पहिले 3 बॉल आपण पाहिले तर चांगले हाताळले गेले होते. ज्या पद्धतीने गोलंदाज सुनूने 3 बॉल मध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या, परंतु शेवटच्या 3 बॉलवर विकेट आणि विकेट पाहायला मिळाल्या. खूप चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहू शकतायत. चंदन यावेळेला चेंडूला लेफ्ट केलं, एक्झिट केलंय. पंचांचा निर्णय येतोय व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 1 ने ऍड होईल, जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवर. 56 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत आपण पाहिलं तर प्रथम बॅटिंग करत असताना 55 धावा फलकावर लगावल्या यंगस्टर कुडूस या टीमने. यंगस्टर आहेत या संघामध्ये, अपकमिंग यंग टॅलेंट. कारण कुडूस हे गाव म्हटलं तर खेळाडूंची खान, हे नेहमीच आपल्याला चर्चेत राहिलेला विषय पाहायला मिळतो. यावेळेला ऑन साइडला पूल केलंय, फिल्डर येत आहेत, खराब फिल्डिंग.
चेंडू निघून जाईल. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा बॉल 4 रन चौकार. इन दी एअर. चेंडू बराच वेळ हवेत राहिला आणि काय एक्झॅक्टली ह्या वेळेला कॅच जरूर कॅरी होत नाहीये. धाव कंप्लीट होईल. कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं होतं आणि इथून जर आपण पाहिलं तर परफेक्ट त्या ठिकाणी कॅच कॅरी होऊ शकला नाही आणि त्यामुळे आपण पाहतायत मोजम पाटील त्यांनी स्वतःनी पाहिलंय त्यांच्या डोळ्यांनी. त्यामुळे मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ अटेम्प्टला आपण पाहिलं तर कॅच घेण्याच्या तयारीत आणि बॉल मात्र खाली आदळला आणि त्यामुळे हा मात्र कॅच कॅरी होऊ शकला नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 धावेच्या मदतीने 14 वर जाऊन पोहोचले गेले WRSK GV स्पोर्ट्स सुपोंडे. ज्या पद्धतीने आपण भारतीय महिला क्रिकेट पाहिलं फायनलच्या मॅच मध्ये दक्षिण आफ्रिकेचे कॅप्टन जिने जबरदस्त बॅटिंग केली होती शतकाच्या जोरावर आणि अमनजोत कौर हिच्याकडे जेव्हा चेंडू गेला त्यावेळेला अशाच प्रकारचा थर्ड अटेम्प्टला चेंडू कॅरी केला गेला होता आणि तिथेच मात्र आपण विजय निश्चित झाला. त्याच पद्धतीने मात्र हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. परंतु कॅचेस विन द मॅचेस. आता सूरजला ती संधी मिळाली. सूरज या संधीचं परिपूर्ण सोनं करेल का? कारण येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 42. 14च्या सरासरीने खेळावं लागेल. बॅट चेंज केली जाते. वेगवेगळ्या बॅटचा आपण पाहतायत वापर केला जातो या क्रिकेटच्या खेळामध्ये. तर आपण पाहिलं तर काळ बदलला, वेळ बदलला, खेळ बदलला आणि सर्व काही बदलत असताना क्रिकेट इज माय पॅशन हे आपण सातत्याने या खेळाडूंच्या रक्तामध्येच पाहायला मिळते. प्रथमतः 12 खेळाडू 15 खेळाडू बॅट एकच असायची. सर्वांची मात्र बॅटला हातभार लागायचे. परंतु आता एक एक खेळाडूकडे जवळजवळ 7 ते 8 बॅट आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून क्रिकेटचा हा खेळच बदललेला आहे पूर्णपणे. पहिलं क्रिकेट हे फक्त ट्रॉफीसाठी खेळलं जायचं. आता सर्व काही पैसा, ग्लॅमर, करिअर या सर्व काही गोष्टी पाहायला मिळतात. परंतु एक मात्र आवर्जून थोडीशी खंत वाटते की गावामध्ये 30 खेळाडू असतील परंतु जमवाजमी करण्यामध्ये फक्त 8 ते 9च खेळाडू ग्राउंडवर असतात. हे आपण पाहिलंय. त्यामुळे मात्र क्रिकेट जर पॅशन जोपासतायत तर त्याचं समर्पित तेवढं दिलं पाहिजे. नोकरी धंदा सांभाळून शालेय जीवनातील विद्यार्थी हे मात्र क्रिकेट खेळतात. परंतु शालेय जीवनामध्ये त्या गोष्टी सुद्धा पाहिल्या पाहिजेत. ऑन साइडला खेळलाय. फटका तर छान आहे परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू वळेल. मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16. आता 40 रनची आवश्यकता आहे. धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. या खूप गरजेच्या गोष्टी आहेत. चला प्लीज शिवंजय अलमान टीम शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. बॅटची अगोदर जंप मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. हाताला स्पर्श करून पाठीमागे चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. चला अलमान टीम लवकरात लवकर या. ऑलरेडी गावदेवी तिसरी टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा. टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळामध्ये वेळ फार महत्वाचा आहे कारण हिवाळ्याचे दिवस आहेत, छोटे दिवस आहेत. त्यामुळे अंधाराचं साम्राज्य हे लवकरात लवकर पसरतं. या वेळेला आपण पाहतायत नो बॉलचा इशारा जरूर केलाय आणि नो बॉलच्या इशाऱ्याने 1 रन ऍड होत असताना इथून जर आपण पाहिलं तर 1+1 अशा 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 19.
सामना बॅलेन्सिंग आहे. अजून सुद्धा आपण पाहू शकताय 37 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहे 16. WRSK जीवी स्पोर्ट्स सुपुंडे या टीमला अजून सुद्धा 37 रनची आवश्यकता. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आजचा सलग तिसरा दिवस या स्पर्धेचा आपण अनुभवतायत. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जबाबदारीने खेळ स्वीकारतायत. सचिन आणि सूरज लवकरात लवकर अनिकेतने एक चौकाराचा समावेश करत 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. सचिन आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये वेळ व्यतीत करतोय. राहुल मंगेश सोनूने पहिल्या षटकामध्ये आपलं दमखम दाखवणारं षटक हाताळलं, विकेट हॅट्रिक साध्य केली आणि पुन्हा एकदा मी कमबॅक करू शकतो हे सोनूने दर्शवून दिलं. तर इथून विकेट्स डॉट बॉल या सामन्यामध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर या गोष्टी खूप मायने राखल्या जातील. परंतु एका साईडला फलंदाजाची भूक धावांच्या बाबतीमध्ये काही मिटणार नाहीये. त्यांना फक्त आता दिसणार आहे रन्स रन्स अँड रन्स. डाउन्सिंग डाऊन द ट्रॅक या वेळेला जरूर खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु फ्रीडचा सिग्नल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कॉन्सन्ट्रेशन कधी कधी लॅप्स होतं, हे आपण सातत्याने पाहिलंय. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय सूर्याने. आतापर्यंत 3 बॉल हाताळले गेले. येणारे 15 बॉल आहेत. 15 बॉल मध्ये विजयासाठी 37 रनची आवश्यकता. बॉल 37. अप्रतिम चांगला बॉल होता. खोलवर चेंडू पाहायला मिळतो. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. जर रॉकेट प्रमाणे फेकी झाली होती, परंतु तेवढीच गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलला महत्व देत आहेत दोन्ही बॅटर सचिन आणि सूरज. दोन्ही फलंदाज जाणतायत इथे मात्र खूप दबाव आहे आपल्या संघावर, आपल्यावर. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं असेल तर ते आहे जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने मनुष्य आणि खेळाडू आयुष्यभर थकत नाही. ती जबाबदारी या वेळेला जरूर पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचले गेले. सिंगल डबलला महत्व देत आहेत, क्रिकेटमधील बेसिक जाणतायत. यावेळेला बॅटची एज घे, चेंडू पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल का क्विकली स्मार्ट सिंगल पाहायला मिळते. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. जवळजवळ 22 या धावसंख्येवर बॉल फेकून झालेत. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे तिसऱ्या षटकातील. 13 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा 34 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 34 रन. शेख या ठिकाणी आपण पाहत आहेत 40+ क्रिकेट. अफलातून मात्र त्यांचा संघ मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतो. आपलं मनपूर्वक धन्यवाद. यावेळेला ऑन साइडला वेट अँड वॉच केलंय, पुल केलंय, सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. FDC ट्रॉफी षटकार. ज्यासाठी आता 28 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 28 रन. सूरजच्या बॅटमधून षटकार झेल सोडण्याचा परिणाम यावेळेला जरूर आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. वैभव डुकले या लगेच आपण शिवंजय अलमान वर्सेस गावदेवी तिरसे या दोन्ही टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. राजनजी गोळे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करावा. जे आपण टॉस करणार आहोत राजनजी गोळे साहेब यांच्या शुभ हस्ते
28 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे WRSK जीवी स्पोर्ट्स सुपोंडे या टीमला. टॉस नुकताच यावेळेला आपण पाहतायत आदरणीय राजनजी गोळे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. फैजान मेमन जी काही नियमावली आहे ती समजावत असताना मोजम पटेल यांना आपण पाहतायत. गुड पर्सन. वेला ऑन साइडला आडव्या बॅटचा वापर जरूर केला गेला होता. 1 रन मिळेल. दुसऱ्या रन साठी पलटले सूरज डेंजर एंड कडे आणि आराम के साथ 2 धावा. फंबल झाले त्या ठिकाणी फिल्डर आणि पाहता पाहता 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 30 धावा. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 11 बॉल मध्ये 26 रनची आवश्यकता आहे WRSK जीवी स्पोर्ट्स सुपोंडे या टीमला. गावदेवी तिरसे टीमने टॉस जिंकलेला आहे. निर्णय पेंडिंग ठेवलाय. या ऑन साइडला फटका छान आहे. गॅप मध्ये चेंडू आहे. दुसऱ्या रन साठी पलटले परंतु त्या अगोदर चेंडूने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. मेल खणखणीत चौकार. सुपर बॅटिंग बाय सचिन. या 4 धावेने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. क्या बात आहे. सचिन जबरदस्त बॅटिंग करत असताना उस्मान पटेलचा खूप मोठा फॅन आणि यावेळेला त्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 34. 34 धावा. 22 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 10 बॉल आणि 22 रन. दहा बॉल आणि विजयासाठी 22 रनची आवश्यकता. सामना बॅलेन्सिंग आहे. चला थोडीशी घाई करा. वेळ दौडू नका. वेळ फार महत्वाची गोष्ट आहे या खेळामध्ये. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. 2 धावा मिळतील डिक्लेरेशन झोन मध्ये. संघाची धावसंख्या 2 धावेच्या मदतीने 36 वर जाऊन पोहोचले गेले. 9 बॉल आणि विजयासाठी 20 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल 20 रन. इथून सोनू विकेट मिळवेल का? पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करत विकेट हॅट्रिक आपल्या नावावर केली परंतु आता या षटकामध्ये धावांचा वेग वाढलाय. 3 बॉल मध्ये 8 रन. आतापर्यंत सोनूच्या गोलंदाजीवर पहिल्या 3 बॉल मध्ये धावा खर्च होत आहेत. 9 बॉल आहेत आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 20 रनची आवश्यकता. सचिन आणि सूरज जणू काही खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडलेली आहे. ज्या पद्धतीने धावांचा वेग वाढलाय सिंगल डबलला सुद्धा या दोन्ही बॅटरने समंजसपणाचं क्रिकेट खेळत असताना बेसिक यावेळेला ऑन साइडला व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. जणू काही बॉलला पंख फुटले आणि या बॉलला लँडिंग केलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अजून एक षटकार जर आला सचिनच्या बॅट मधून तर जीवी स्पोर्टचे प्रोप्रायटर रित्याबाई यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज सचिनच्या खात्यामध्ये जमा होईल. संघाची धावसंख्या 42. विजयासाठी 14 रनची आवश्यकता. 8 बॉल 14 रन. सामना होता कुठे आला कुठे. हे आहे क्रिकेट. काय जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहतायत लयबद्ध झालाय. आता बॉल त्याला फुटबॉल प्रमाणे दिसू लागलेत. सोनू ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये जबरदस्त पॉवरफुल बॉलिंग केली होती त्याच गोलंदाजाला आता धावा खर्च होत आहेत. क्रिकेट हा खेळच असा आहे. कधी कोणत्या क्षणाला रंग बदलेल याचा नेम नाहीये. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. या वेळेला सुरेख फटका खेचून मारलाय आणि लगातार दुसरा षटकार. रित्याबाई यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज सचिन साठी. आक्रमकता सिद्ध केले. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 48. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 8 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉल मध्ये 8.
क्या बात आहे, जबरदस्त सूरज माहिती देत आहेत. याच फलंदाजाने वालिवच्या गोलंदाजांना अक्षरशः नाचवलं होतं नाणीच्या मैदानावर. यावेळेला हा लगातार तिसरा षटकार येईल का नाही. इथे मात्र सुंदर सुरेख झेल टिपला गेला आणि सचिनच्या खेळीला पूर्ण विराम. आता 6 बॉल 8 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 8 रन. सचिन नावाचं वादळ घोंगावलं. ज्या सोनूने पहिल्या षटकामध्ये आपल्या नावावर षटक जरूर आणलं होतं, परंतु या षटकामध्ये धावांचा वेग वाढत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावली गेली. आता 6 बॉल 8 रनची आवश्यकता WRSK जीवी स्पोर्ट्स सुपोंडे या टीमला. सचिन मात्र हा षटकार मारून थोडासा प्रेशर जे आहे ते मात्र कमी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अंगलट आलं. कधी कधी शेवटच्या बॉलवर जेव्हा सिंगल डबल घेतात त्यावेळेला सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं, परंतु इथे त्या मोहात गेला आणि कदाचित हा सामना अंगलट येईल की काय हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचं षटक सिंगल डबलला महत्व देतील का, गोलंदाज डॉट विकेटवर विकेट मिळवतील का. काय जबरदस्त सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग या अशा सामन्यांचीच आतुरतेने वाट पाहत असतात. युवराज डुकले आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. एक जबरदस्त खेळाडू. नाणेचं मैदान ज्या पद्धतीने गांधरीचं मैदान त्यांनी गाजवलं. चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहिली. दीपेश गोलब हे सुद्धा आले असतील तर प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. हे वाडा तालुक्याची जबरदस्त खान आहे खेळाडूंची. रघुवी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. गौतम पटेल अर्थातच लालू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली आणि चांगलं क्रिकेट एक सेन्सेशनल क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते ते सुद्धा गौतमजी पटेल व्यासपीठावर आहेत. 6 बॉल 8 कडक मॅच. रघुवीर गोलंदाजी मार्कवर. चला टाइम वेस्ट करू नका, वेळ फार दवडला गेलाय. युवराज डुकले या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं करूया आपण सुस्वागतम. रघुवीर एक लॉंग रनअप पाहायला मिळतोय. 10 ते 15 पावलांचा रनअप राऊंड द विकेटने. पहिलाच बॉल वेगवान पाहायला मिळतो. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. सूरज हा सुद्धा एक सेट फलंदाज झालाय मैदानाच्या आतमध्ये. मयूर आणि सूरज ही जोडी. मयूर काहीतरी आपल्या पार्टनरला समजावत असताना थोडासा धीर दिलाय मयूरने सूरजला. 5 बॉल 8. ट्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आपल्याला पाहायला मिळतं. WCA चा नियम. यावेळेला सरळ बॅटचा वापर, वेगेचा फायदा उचललाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट डाऊन द ग्राउंड. सुपर टायमिंग. सूरज भुयाच्या बॅट मधून आक्रमकतेचा स्ट्रोक. काय बॉडमॅनचा वापर केला आणि सर्वात चांगल्या सेफ जागेवर या बॉलला लँड केलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 54 धावा. 4 बॉल आणि 2 रनची आवश्यकता फक्त म्हणून चालणार नाहीये. हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. सामना होता कुठे आला कुठे. जिद्द चिकाटी असावी लागते क्रिकेटच्या मैदानात. फक्त तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. आय कॅन डू इट, मी हे करू शकतो, ही भावना असायला हवी. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय परंतु फिल्डरला निवडलंय का. यस डेफिनेटली. पहा या अशाच बारीक सारीक गोष्टी तुम्हाला खूप काही शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन येतात. आणि इथून जर आपण पाहिलं षटकार आलाय परंतु त्यानंतर पुन्हा एकदा षटकार मारण्याच्या मोहात अंगलट आलं. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये. प्रत्येक चेंडू हा बॅटच्या टप्प्यात येणारा नाहीये. प्रत्येक बॉलवर तुम्ही षटकार मारू शकणार नाहीये. जरी तुमच्याकडे ती कुवत असली कधी कधी सिच्युएशन नुसार तुम्हाला ते हँडल करावं लागतं. 3 बॉल 2 रनची आवश्यकता. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला.
2 रनची आवश्यकता आहे. म्हणून मी म्हटलं होतं की फक्त म्हणून चालणार नाहीये. 1 बॉल 1 बॉल 2 1 बॉल 6 कधी आणि क्वचित झालेले आहेत, परंतु अशा वेळेला यावेळेला थोडस मात्र कुठेतरी अंगलट आलंय. आता चर्चा आणि फक्त चर्चा दोन्ही संघांची. बॅटर नेम नैनेश. उलटॉस बॉल. यावेळेला मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. विकेट मिळणार नाही. कलेक्शन अचूक झालं नाही. 2 रन्सने मात्र यावेळेला विजयावर शिक्कामोर्तब केला आणि WRSK जीवी स्पोर्ट्स सुपुंडे टीम मात्र यावेळेला विजयी होत असताना दुसऱ्या फेरीत धडक मारले. थँक्यू गौतमजी पटेल आलू यावेळेला उपस्थित होत असताना पाहायला मिळाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. चांगलं क्रिकेट. सचिन ठरतायत त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि रित्याबाई यांच्याकडून 500 रुपये सुद्धा त्यांना आलेले आहेत. दुबई फॅशन कलेक्शन मुनाफजी मेमन यांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द मॅच ब्रँडेड कॅप आपल्याला पाहायला मिळते आणि सोनूसाठी सुद्धा पारितोषिक आलं होतं. सरफराज मामू यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. सोनू विकेट हॅट्रिक घेतल्याबद्दल आपलं हे 500 रुपयाचं कॅश प्राइज कलेक्ट करा आणि 500 रुपये सचिन